स्वप्न किया भासहा वेड लावे हा जीवा वेगळी दुनिया तरीही ओळखीची तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला आता काय करू? तू हवीशी वेदाच्या बाबांना जाग आली तर काय वाटेल त्यांना? कालचे आज ते झाले खरे तरी का हुरहुर वाटे आपुलीशी तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी वेना हे नव्याने काय घडले पाऊले रेंगाळती तोच वाऱ्याचा शहारा श्वास का गंधाळती सोबतीने चालते भोवताली वाहते बंध जुळले या मनाचे त्या मनाशी हो तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी पाहिले जेव्हा तुला मी पाहताना तू मला मी तुझी होऊन गेले विसरले माझी मला काय जादू सांगना हरवुनी जाता पुन्हा कोवळेसे ऊन आले सावलीशी तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी हे बरं आहे. जागी असतेस तेव्हा लाजतेस आणि झोपेत तेवढा हात पकडायचा. आवडलं मला. मी काहीच नाही केलं. तुम्हीच माझा हात पकडला असणार. मी हो तुम्हीच. मी असं लपून छपून का हात पकडेन तुझा? मला पकडायचंच असेल तर असं पकडेन ना मी. गप्प बसा तुम्ही. आणि माझे केस पण तुम्हीच सोडलेत ना? रात्री तर मी बांधून झोपले होते. नाही, मी नाही सोडले. तू स्वतः सोडले अशी. खोटं बोलताय ना तुम्ही? त्यात खोटं बोलण्यासारखं काय? म्हणजे बायकोचे केस मोकळे सोडणं काही गुन्हा आहे का? म्हणजे तुम्हीच सोडलेत ना? नाही, मी फक्त बोलतोय की मी नाही सोडले. मला माहिती आहे तुम्ही खूप खोडकर आहात. ठीक आहे, तू म्हणशील तसं. पण मोकळ्या केसात ना छान दिसतेस तू. आणि माझं ऐकणार असशील ना तर केस मोकळेच सोडत जा. चला आवरून घ्या पटकन. खूप दिवसांनी ऑफिसला जाताय ना. उठा आता. गुड मॉर्निंग. मार्जरी हे बघ माझे केस बघ, हे पांढरे व्हायला लागलेत.
हळूहळू ते सगळेच पांढरे होतील. मी म्हातारी होईल. मार्जारी काहीतरी कर. मला म्हातारी नाही व्हायचंय. म्हातारी नाही व्हायचंय मला. मार्जारी तू गप्प कायस, बोल काहीतरी. हे पांढरे केस म्हणजे तुझ्या नाकर्तेपणाचं चिन्ह आहे. तुला आता ते डोक्यावर घेऊन निर्वावं लागेल. तू अशीच असफल होत गेलीस तर ते चिन्ह तुझ्या कपाळावर नाचेल. तुझं पूर्ण शरीर वृद्धत्वाला बळी पडेल. नाही नाही नाही, हे असं होऊन चालणार नाही मार्जरी. आजपर्यंत मी हे सगळं चिरतरुण राहण्यासाठी करतेय. मग कर, काहीतरी कर. काय करू मला काहीच कळत नाहीये. तू अशी दुर्बल झालीस म्हणून मला माझी राखीव शक्ती आताच वापरावी लागते. आपल्यासाठी हे चांगलं लक्षण नाही. नाही जातोय. हो. जातोय. ओके ओके फाईन. एवढं बास आहे आता. बघू आता क्रॉस नाही असा. असं नाही बघू. हा बस. हो बरं, ठीक आहे. आता सरळ करायचा एकदम हात. झाला. सगळ्या मुवमेंट्स नीट होतात. हा येस. होईल. हळूहळू बरं होईल सगळं. गुड. ऐक. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग अनन्या. बाबा, तुम्ही ऑनलाईन ई न्यूजपेपर का नाही वाचत? हा पेपर कशाला वाचता? अनन्या, बाबा तुझ्यासारखे जेनझी नाही आहेत ना. ए, त्याचा काय संबंध? कोण संबंध आहे? बाबांना पुस्तक, न्यूजपेपर या गोष्टी फिजिकल फॉर्म मध्ये वाचायची सवय एकतर, आणि दुसरी गोष्ट अशी की याची गंमत वेगळी आहे. ते जेनझीला कदाचित नाही कळणार. ए, काय जेनझी लावून ठेवलंयस रे तू? आणि आत्या थोडी वाचते पेपर. ए, जगाच्या उचापती ऐकून मला काय करायचंय? घरात काय व्याप कमी आहेत? मीरा, अगं चहा आणतेस ना? ते तुझं जाऊ दे ग, पण ना सगळ्यांना जेनझी म्हणजे ना एलियन्सच वाटतात. आणि बाय द वे दादा, तुझी बायको पण जेनझीच आहे, कळलं ना? एक मिनिट. हा, मीरा तुझ्याच वयाची आहे, पण किती साधी सरळ आहे ती. अशी एक अशी सिंपल साधी साडी, सिंपल वेणी,